नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, स्वप्न बघणे आणि ते सत्यात उतरवणे हे खूप कमी लोकांना जमते. समाजाने दिलेले नकारात्मक बोलणे सहन करून, त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या लक्ष्यावर ठामपणे नजर ठेवून ते लक्ष्य साध्य करणे यासारखं सुख नाही. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत आणि तो प्रवास सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रीत बावेल सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर सरांबद्दल सांगायचं झालं तर प्रीत सर हे फायनान्स बॅकग्राऊंड मधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय. प्रीत सर हे ट्रुथ फाइंडर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यभार पाहतात. ट्रुथ फाइंडर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूटसाठी त्यांची कंपनी ही प्रामुख्यानं काम करते, ज्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन, स्किप ट्रेकिंग आणि या अशा बऱ्याच सेवांचा देखील समावेश आहे. तर चला आज आपण सरांकडून त्यांच्या संपूर्ण व्यवसायाबद्दल जाणून घेऊयात. सर, सगळ्यात आधी तर बघायचं झालं तर तुमची घरची परिस्थिती ही अगदी जेमतेम होती, तरी देखील एक व्यवसाय मला सुरू करायचा आहे, शून्यापासून मला सुरुवात करायची आहे आणि स्वतःची अशी एक कंपनी स्थापन करायची आहे. हा विचारच येणं खरं तर खूप महत्वाची गोष्ट आहे. हा विचार सगळ्यात आधी तुमच्या मनात कुठून आला आणि ही शून्यापासूनची सुरुवात नेमकी कशी झाली? मी लहानपणापासूनच माझी स्वप्न ही खूप मोठी होती, पण पूर्ण माझा जो परिवार आहे किंवा माझ्या घरचं जो बॅकग्राऊंड आहे हे सगळं सॅलरीड बॅकग्राऊंड होतं. धंद्यामध्ये कोणीच नव्हतं. पण सुरुवातीपासनं स्वप्न अशी होती की मला काहीतरी खूप मोठं करायचं आहे, आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं आहे, नाव कमवायचं. हे एक माझं उद्दिष्ट होतं आणि त्या दृष्टीने मी पाऊल टाकत गेलो. पुढे 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 या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि हे करत असताना बऱ्याचशा अडचणी आल्या. सुरुवातीला मी एका फायनान्स कंपनीमध्ये जॉबला लागलो. म्हणजे माझं फायनान्स बॅकग्राऊंड चालू होण्याचं कारण म्हणजे ते एक नाममात्र होतं की मी कॉलेज लाईफ जेव्हा होतं तेव्हा काही टाईम सकाळी 9 वाजता कॉलेज कंप्लीट करून पुढे मी कंपनीत जायचो, काम करायचो, दिवसभर काम करून संध्याकाळी परत घरी जायचो. पण एक विचार होता डोक्यामध्ये की मी काम नाही करू शकत, कोणाच्या हाताखाली मी नाही काम करू शकत. कारण मला कोणी बोललं किंवा रागावलं तर मला ते सहन नाही व्हायचं. कारण की माझी एकच इच्छा होती की आयुष्यात एक सक्सेसफुल होणं खूप गरजेचं आहे. त्या दृष्टीने मी पावलं टाकत गेलो आणि असं टाकत असताना बऱ्याचशा गोष्टी होत गेल्या. यश माझ्याकडे चालत येत होतं, पण मला माहित नव्हतं की ते एवढ्या स्पीडनी आलेलं यश जे आहे ते काही दिवसांनी त्यामध्ये म्हणजे प्रॉब्लेम्स स्टार्ट होतील किंवा त्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी होतील. आणि माझा जो प्रवास होता तो ज्या स्पीडनी वरती गेला त्या स्पीडनी पूर्णपणे खाली आला आणि मी एक म्हणतात ना, शून्यातनं 100 आणि 100तनं परत शून्य या स्टेजला येऊन थांबलो. पण जिद्द एकच होती की आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं, आयुष्यात मोठं व्हायचं, नाव कमवायचं. हे एक म्हणजे म्हणतात ना की एक विजन होतं माझं. तर त्या दृष्टीने पावलं टाकत गेलो आणि आज परमेश्वराने आणि सर्व लोकांच्या सहकार्याने आज इथपर्यंत आहे. अगदीच. कोणताही व्यवसाय सुरू करत असताना आपण म्हणतो की माझा हा रोल मॉडेल आहे किंवा माझा हा आयडियल आहे. तर तुम्ही जेव्हा शून्यापासून सुरुवात केली तेव्हा तुमच्यासाठी ते प्रेरणास्थान नेमकं कोण होतं? तुमचा आयडल कोण होता? माझ्याकरता आयडल किंवा प्रेरणास्थान बघायला गेलं तर ह्यामध्ये माझं काही म्हणजे असं ॲटिट्यूड नाही म्हणता येणार किंवा गर्व नाही म्हणता येणार, पण मला कोणी आयडल किंवा कोणी प्रेरणास्थान नाहीये. माझ्या आईवडिलांनी मला एकच सांगितलं होतं की एक 2च गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे, म्हणजे तुझा म्हणजे स्वभाव आणि तुझी सरस्वती. या 2 गोष्टींवरती तू जर का विश्वास ठेवलास तर तू आयुष्यामध्ये प्रगतीच करशील. तर त्यामुळे आज इथपर्यंत आहे. अगदीच. आणि शैक्षणिक वाटचाल याचा जर आपण विचार केला तर शैक्षणिक वाटचाल ही चांगली होती, मात्र नोकरी करता करता आपल्याला बिझनेस करायचा आणि तो पुढे देखील घेऊन जायचा आहे, हा विचार देखील तितकाच महत्वाचा आहे. तर याबद्दल देखील तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना काय सांगायचं? शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे शिक्षणाशिवाय आयुष्यात काही नाही. तुमच्याकडनं पैसा जाईल, घर जाईल, सगळं जाईल, पण तुम्ही घेतलेली डिग्री ही कधीच जाणार नाही. त्यामुळे शिक्षण कायम मी प्रायोरिटीवरतीच ठेवलं. त्या पिरियडला मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बाबा मी नोकरी करत होतो. तर नोकरी करत असताना मला जाणवलं की नाही, माझ्याकडनं ते होणार नाही, आपण काहीतरी व्यवसायच केला पाहिजे. मग त्या दृष्टीने विचार करत 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 पुढे गेलो आणि सगळ्यांना सांगणं एकच आहे की मी असं नाही म्हणत की नोकरी करणं हे चुकीचं आहे किंवा बिझनेस करणं हे बरोबर आहे, पण आपल्याला जे वाटतं ते करणंच सगळ्यात योग्य आहे. मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय असो, प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहेत. नोकरीमध्ये असाल तरी प्रॉब्लेम आहेत आणि व्यवसायात आला तरी सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. कुठल्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला हँडल करायचे ते तुमच्यावरती आहे.
आणि म्हणूनच तुम्ही ठरवलं की नाही आपल्याला बिझनेस करायचा आणि त्याची वाटचाल खरं हो तर हो इतकी मोठी होती. हो. मात्र जी कंपनी तुम्ही स्थापन केलेली आहे जिचं नाव आहे ट्रूथ फाइंडर सर्व्हिसेस प्रायव्हेट प्रायव्हेट लिमिटेड. लिमिटेड, या कंपनीबद्दल काय सांगाल की नेमकं कोणत्या स्वरूपाचं काम आपल्या कंपनी मार्फत सुरू असतं? आता तुम्ही जर का कुठल्याही प्रकारचे लोन्स घ्यायला गेलात किंवा कुठल्या कंपनीत तुम्ही जॉबला जॉईन झाला तर हल्ली प्रत्येक कंपनी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करून घेते, बँका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतात. तर आज मी जे काही काम करतो ते बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याचं पूर्णपणे काम बघतो, की ज्यामध्ये बँकांना म्हणा किंवा कंपन्यांना म्हणा किंवा अदर इन्स्टिट्यूट्स आहेत, तर त्यांना एक समोरच्या कॅन्डिडेटचं एक प्रोफाईल कळून जातं की हे मी 100% म्हणू नाही शकत की गुड बॅड अगली, आय कॅन गिव्ह माय ओपिनियन्स की हा कॉल तुम्ही घ्या किंवा नका घेऊ. अगदीच. आणि असं. आपल्या कंपनीच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे देखील बिझनेसेस तुमचे सुरू हो आहेत. हो तर हो. त्या बिझनेसेस बद्दल, आणि कंपन्या तर खरं तर वेगवेगळ्या आपल्या आजूबाजूला असतात, मात्र तरी स्वतःच्या कंपनीचे जर वेगळेपण सांगायचं झालं तर ते तुम्ही कसं सांगाल? माझ्या कंपनीचं वेगळेपण सांगायचं झालं तर माझ्या दरवाज्यात येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला नोकरी ही मिळतेच, म्हणजे मी कधीच कोणाला नाही म्हणत नाही. प्रत्येक आता कंपनीचं बघायचं झालं तर आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये आहोत, की आज आपण बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आहोत, आज आपण रिसॉर्ट इंडस्ट्रीमध्ये आहोत, आपण गोल्ड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहोत, काही कन्स्ट्रक्शन्समध्ये आहोत, आपण स्पायसेसमध्ये आहोत. तर या वेगवेगळ्या प्रकारचे जे बिझनेसेस आहेत त्यामध्ये आपण आहोत. त्यामुळे जर का एखादा कोणी माझ्याकडे आला की त्याला काही गरज आहे किंवा त्याला बिझनेस करायचा आहे, तर त्याला जो काही त्याच्या डोक्यामध्ये विचार असतील किंवा त्याला नोकरी करायची असेल तर माझ्याकडे तो ऑक्युपाईड 100% होतो. अगदीच. तर जसं कंपनीबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र तुमची समाज कल्याणाची देखील वेगवेगळी कामं सुरू असतात. अनेक तरुण मुला-मुलींसाठी तुम्ही आदर्श तर आहात. मात्र जे शिकलेली मुलं आहेत, ते देखील कुठेतरी आज बेरोजगार आहेत. ती मुलं जेव्हा आपल्याकडे येतात, तेव्हा त्यांना तुम्ही नेमका काय सल्ला देतात? त्यांना माझा सल्ला एकच असतो की आज बेरोजगार तरुण जो आहे तो फक्त एकच गोष्टीने बेरोजगार आहे की कारण त्याच्यामध्ये जिद्द नाहीये, त्याच्यामध्ये काही करण्याची कपॅसिटी जी असते ती म्हणजे एक हेल्पलेस झालेला असतो. तर त्याला प्रत्येकाला सांगणं एकच आहे की आज आपण भलेही नोकरीत असलो किंवा आपल्याला नोकरी असेल नसेल पण ती मिळाली पाहिजे. आपल्याला एक गोष्टीची कॉन्फिडन्स पाहिजे की मला ही गोष्ट करायचीच आहे. तर ज्या पिरियडला आपलं ध्येय असेल की हे करायचंय तर 100% आपल्याला ती गोष्ट मिळून जाते. आज जर का तुम्हाला नोकरी करायची आहे आणि तुम्हाला जर का तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे तर एक ठिकाणी नाही मिळेल, दोन ठिकाणी नाही मिळेल, तीन ठिकाणी, पण चौथा दरवाजा तुमच्याकरता 100% ओपन होईल. जर का तुम्ही एक सच्चाईने आणि सचोटीने वागलात तर तुम्हाला सक्सेस हे 100% आहे. सर, जसं तुम्ही तुमच्या कंपनीबद्दल सांगितलं, मात्र व्यवसाय सुरू करायचा आहे म्हटल्यावर अगोदरच आपल्याकडे तेवढं आर्थिक पाठबळ असणं गरजेचं आहे. तर तुमच्या बाबतीत नेमकं काय होतं? घरच्यांनी, मित्रांनी किंवा अजून कोणी तुम्हाला मदत केली आहे का? आणि तो शून्यापासूनचा जो प्रवास आज इथपर्यंत येऊन थांबलेला आहे, या प्रवासाच्या दरम्यान जे टप्पे होते त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? आता जर का सुरुवातीपासून सांगायचं झालं तर आज जसं मगाशी तुम्ही विचारलात की तुमच्याकडे बरीचशी मुलं येतात, मुली येतात किंवा माझ्याकडे नोकरी करता लोक येतात, तर मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला माझा दरवाजा हा उघडाच असतो. आणि मी कोणीही असो, मग तो माझा मित्र असो, परिवार असो, दुश्मन असो, कुणी असो, सर्वांकरता माझ्या दरवाज्यात आल्यानंतर माझ्याकडनं त्याला सपोर्टच मिळतो. याच्या मागचं कारण काय आहे तर ज्या पिरियडला माझ्या आयुष्यात फेल्युअर्स आले, म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की माझा ग्राफ हा 0तून 100 कडे गेला आणि 100तनं परत 0कडे येऊन थांबला, तर त्या पिरियडला माझी परिस्थिती खूप जास्ती हालाकीची होती. म्हणजे मला 30 दिवसापैकी अशी परिस्थिती होती की आज एकाला द्यायचं, उद्या दुसऱ्याला द्यायचं, परवा तिसऱ्याला द्यायचं. म्हणजे देणी माझ्याकडे न संपणारी होती पण अर्निंग माझ्याकडे काही नव्हतं. 0 हे अर्निंग असं माझं आयुष्य होतं. माझे वडील जे आहेत ते असिस्टंट डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर्ड झाले, रेव्हेन्यू डिपार्टमेंट होतं. तर आज मला त्या पिरियडची परिस्थिती अशी होती की मी माझ्या वडिलांना, माझ्या पूर्ण परिवाराला खूप जास्ती त्रास दिला आणि त्यांना खूप म्हणजे वाईट दिवस दाखवले गेले माझ्याकडनं. कारण की त्यांनी त्यांचे मित्र, म्हणजे मी तर माझ्या सगळ्या मित्र, परिवार सगळ्यांकडनं पैसे घेऊन झाले होते, पण माझ्या वडिलांनी सुद्धा त्यांच्या जेवढे कलिग्स आहेत सगळ्यांकडनं पैसे घेतले, पण मी ते टायमिंगवरती पूर्ण नाही देऊ शकलो. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात म्हणजे तो दिवस जरी आठवला तरी सुद्धा माझ्या अंगावरती काटे येतात की मी माझ्या घरच्यांना किती त्रास दिला. कारण लोक घरी यायची, रात्री अपरात्री घरी यायची, उठवायची, पैसे काय झालं. आणि त्या पिरियडला माझे आई वडील समोर जायचे, त्यांना सांगायचे पण माझ्या वडिलांना माझ्यावरती विश्वास होता की हा मुलगा आज ना उद्या काहीतरी करेल. आता सगळं संपल्यानंतर सगळे हेल्पलेस झाले तरी सुद्धा माझी कर्ज संपत नव्हती.
मग माझ्या वडिलांनी शेवटी राहत्या घराचे पेपर माझ्या हातात दिले की आता हे फक्त शेवटचं आमच्याकडे राहिलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही नाही, तर ते घे आणि तुला काय करायचं ते कर. पण मी निर्लज्ज होतो, मी तेही पेपर घेतले, मी ते बँकेत ठेवले, त्यातनं लोन घेतलं, तेही उडून टाकलं. म्हणजे ह्या स्टेजमध्ये आल्यानंतर की आता काहीच नाही, घरही गेलं, सगळंच हे गेलं, पण एक विश्वास होता की मी काहीतरी करेन. तिथून म्हणतात ना की एक म्हणतात वरच्याची देण होती की तिथून मी एका ट्रॅकला लागलो की नाही आपल्याला आता काही नाही. मी कोणा मित्रांकडे गेलो किंवा कोणाकडे गेलो तर त्याला असं वाटायचं मी पैसे मागायला आलो, तर त्या आय वॉज हेल्प, मी त्याच्याकडे पैसे मागायला जात नव्हतो किंवा मी कोणाकडे जात नव्हतो, पण म्हणजे एक मेंटल सपोर्ट जो पाया होता त्याकरता मी कोणाकडे गेलो तर समोरच्याला वाटायचं की अरे हा पैसे मागायला, हा चिटर आहे, हा आज देत नाही, किंवा म्हणजे खूप परिस्थिती ती बिकट होती आणि भयान होती. म्हणजे मी ती सांगू नाही शकत, पण घरच्यांना खूप त्रास झाला त्या गोष्टींमुळे. आणि त्यानंतर ते घर, शेवटचं घर होतं ते ठेवलं, त्यातनं पैसे घेतले, ते सुद्धा दिले, पण तरी सुद्धा कर्ज नाही फिटलं. पण नशिबाने एक होतं की बँकिंग इंडस्ट्री जी होती त्या इंडस्ट्रीमध्ये मला उदय जगताप म्हणून जे आहेत त्यांनी मला एक साथ दिली की प्रीत तू ये माझ्याबरोबर, आपण एक काम करू. आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मी मग पुढे आज तुमच्या समोर इथपर्यंत थांबलोय. फक्त एकच गोष्ट होती, वडिलांनी एकच सांगितलं होतं की सरस्वती आणि सक्सेस या दोन गोष्टी फक्त समोर ठेव. सरस्वती म्हणजे तू कष्ट इतके कर की तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. फक्त चिटिंग आयुष्यात कधीही करू नकोस. कुठल्याही गोष्टीची मार्ग जो आहे ना तो भले तुला थोडासा खडतर असेल चांगला मार्ग, पण तू सरळ जा. आणि आज असं आहे की मी कुठल्याही, म्हणून तो कुणीही माझ्या दरवाज्यात आलं मदती करता किंवा कुठल्याही गोष्टी करता तर मी नाही म्हणत नाही, कारण तो दिवस मी बघितलाय. कारण मी कोणाकडे मदती करता गेलेलो असेल तर समोरच्याला हेच वाटायचं की हा कुठल्या तरी स्वार्थाने किंवा कुठली तरी चिटिंग किंवा पैशा ह्या गोष्टींकरता हा आलेला आहे. तर त्यामुळं आज मी प्रत्येकाला एकच सांगतो की तुम्ही तुमची नीतिमत्ता फक्त चांगली ठेवा. आणि दोन आयुष्यात चाणक्य नीत्या तुम्ही लक्षात ठेवा की अतिदानाने माणूस दरिद्री होतो आणि दरिद्री माणसाच्या संगतीमध्ये दरिद्रीच लाभते. कारण तुम्ही तुमचे कितीही चांगले विचार कोणाकडे घेऊन गेला आणि तो जर का निगेटिव्ह मध्ये असेल तर तुमचे चांगले विचार हे त्या निगेटिव्हिटीमध्ये कन्वर्ट व्हायला वेळ लागत नाही. जे मी स्वतः भोगलेलं आहे, मी जे अनुभवलेले आहेत, जे आज गुड बॅड अगली हे जे फेज आहेत आयुष्यातले, हे सगळे भोगून झालेत माझ्या आयुष्यात. त्यामुळे माझ्या आयुष्यात माझ्या दरवाज्यात आलेला माणूस हा मी प्रत्येकाला वेलकमच करतो. कारण का, तर मी त्याच्यामध्ये माझं 20 वर्षापूर्वीचा चेहरा बघतो. ही अशी ती सगळी जर्नी आहे. आज इथपर्यंत येऊन पोहोचण्याचं कारण हे आहे की मी इतकं की 24 तासात मी 22 तास काम केलं. फक्त एकच केलं होतं की मी जितकं काम करेल तितके पैसे आज ना उद्या मला मिळेल, तितकं सक्सेस मला आज ना उद्या नक्की मिळेल. आज ज्या लोकांनी मला त्या पिरियडला नावं ठेवली होती, ज्या लोकांनी म्हणजे एक म्हणतात ना की चिटर आहे, फ्रॉड आहे, म्हणजे मला या इंडस्ट्रीत येताना सुद्धा भरपूर प्रॉब्लेम झाले. भरपूर म्हणजे माझे निकटवर्ती यांनी भरपूर प्रॉब्लेम्स क्रिएट केले. हा तर चिटर आहे, हा तर डिफॉल्टर आहे, ह्याला कसं बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काम मिळू शकतं. बट काही लोकांनी विश्वास ठेवला की हा काहीतरी करेल आणि दॅट वॉज माय सक्सेस स्टोरी. अँड म्हणतात ना की परत एकदा तुमच्या माध्यमातून त्या सगळ्यांचे धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मला इथपर्यंत येण्याकरता चांगली वाईट मदत केली. अगदीच 20 वर्ष परिश्रमाचे होते आणि त्यानंतर आपण म्हणू शकतो की गाथा आता अभिमानाची आहे आणि गाथा आता यशाची आहे, कारण त्यासाठी इतके वर्ष तुम्ही परिश्रम देखील केलेले आहेत आणि त्यानंतरच सरांनी स्वतःचा बिझनेस वाढवला आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये सर आता काम देखील करतायत. सरांच्या याच प्रवासाबद्दल आणखीनही आपल्याला जाणून घ्यायचंय एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत प्रीत बाबेल सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही तुमचा संपूर्ण प्रवास तुमच्या बिझनेस बद्दल सांगितलं आणि तुम्हाला समाजोपयोगी कामं देखील करायची असतात, वेगवेगळे उपक्रम तुमचे सुरू असतात, तर या काही उपक्रमांबद्दल देखील आम्हाला सांगाल का? आता समाजाकरता जे आपण करतोय त्या कामांकरता सांगणं म्हणजे ते योग्य राहणार नाही की आज म्हणजे हा मोठेपणा राहील की मी हे जे काय करतोय ते मी सांगतोय, या गोष्टी योग्य राहणार नाहीत. पण तसं बघायचं झालं तर आपण म्हणजे जसं ट्रूथ फाइंडर किंवा माझ्या कंपनीमध्ये जेवढी लोक काम करणारी आहेत दॅट इज ऑल माय फॅमिलीज, जे ते माझे फॅमिली मेंबर्सच आहेत. जसं मध्ये कोल्हापूरमध्ये पूर आला तर त्या पिरियडला सुद्धा आपण मी अशा ठिकाणी जातो की जिथं कुणीच जात नाही.
तर कोल्हापूरमध्ये सुद्धा, कोल्हापूर आणि बेंगलोर यांच्यामध्ये एक गाव होतं की तिथं काहीच मदत मिळत नव्हती, कारण ते बेंगलोरवाले पण त्यांना मदत, बेळगाववाले पण मदत करत नव्हते, इकडे कोल्हापूरवाले पण मदत करत नव्हते. तर त्या ठिकाणी आम्ही गेलो, तिथं ते अख्ख्या गावात मदत केली. तिकडचे आज सुद्धा सांगायला सांगू नये, पण तिकडच्या बऱ्याचशा लोकांना आज पण एव्हरी मंथ काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी माझ्याकडनं, माझ्या कंपनीकडनं त्यांना जाते. दुसरं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये बऱ्याचशा लोकांच्या फियाज आपण भरतो. कोविडमध्ये सुद्धा आपण बऱ्याचशी कामं केलेली आहेत. आता रिसेंटली मी एक माझं कार्ले गाव, जे दिव्याघरमध्ये कार्ले म्हणून एक गाव आहे, तिथं एक रिसॉर्टचं काम चालू आहे. तर तिथं एक गाव आहे, आदिवासी वस्ती आहे, ट्रायबल विलेज आहे. तर तिथं मी गेलो असता तिथं तिथली परिस्थिती खूप जास्ती भयाण होती. आणि आजूला चांगली वस्ती, बाजूला चांगली वस्ती आणि मधोमध ही आदिवासी वस्ती, जिथं कोणी लक्ष नाही दिलं. तर ते गाव मी आत्ता दत्तक घेतलंय की तिकडच्या लहान मुलांचं शिक्षण असो किंवा तिकडच्या लोकांचं काही संगोपन असो, तिकडच्या लोकांना 100% आत्ता मी म्हणता येणार नाही, पण जितकं माझ्याकडनं शक्य आहे तेवढं मी रोजगार देतोय. शिक्षण तर कंपल्सरी त्यांना सांगितलेलंच आहे की तिकडच्या कुठल्याही मुलाला, मुलींना, आता तिकडचे जे आदिवासी आहेत तिकडच्या काही मुलींना MPSC व्हायचं आहे, तर त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला त्याच्याकरता जी काय मदत पाहिजे ती मी करेल, म्हणजे करतोय. आणि माझा सुरुवातीपासूनचा एकच ओघा राहिलाय की शिक्षणाकरता कोणीही तडफड नाही व्हायला पाहिजे. कारण की काय आहे की आज जे मी माझ्या आयुष्यात भोगलं किंवा जी मी लोक बघतोय बघा, बॅड स्टोरीज प्रत्येकाकडे असते. एक सक्सेसफुल माणूस हा तुम्हाला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी, माझ्या आयुष्यात हे वाईट झालं, माझ्या आयुष्यात ते वाईट झालं, तेव्हा जाऊन मी इथे येऊन पोहोचलो, दिस इज अ स्टोरी. पण ती स्टोरी पकडून न धरता त्यामधनं अजून तुम्ही 10 लोकांना ती स्टोरी होऊ नये म्हणून काय मदत करतात याचा विचार केला पाहिजे. हे बघा, म्हणजे इथपर्यंत येण्याकरता प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे असतातच. म्हणजे माझ्या आयुष्यात काही खूप मोठी गोष्ट नाही किंवा दुसरं, पण ते झालेत. आता ते दुसऱ्यांच्या आयुष्यात होऊ नये, तर याच्याकरता आपण काय पावलं उचलली पाहिजेत, याच्याकरता मी कायम एक स्टेप पुढे असतो. आणि त्याच करता मी सगळ्यात पहिल्यांदा एकच सांगतो की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. आज तुम्ही धंद्यामध्ये फेल्युअर आलात, तुमच्या धंद्यात फेल्युअर आल्यानंतर ऍटलिस्ट तुमच्याकडे जी डिग्री आहे त्या डिग्रीवरती तुम्ही 2 टायमिंगचं जेवण, तुमचं म्हणजे अन्न वस्त्र निवारा, म्हणजे आज माझ्या मुलीचं नाव आहे अवनी म्हणून, जी म्हणजे माझी म्हणतात ना की एक लाईफलाईन आहे. तर अन्न वस्त्र निवारा हे तुम्ही तुमच्या नोकरीवरती करू शकता. धंदा फेल झाला तर, धंदा मी असं नाही म्हणत की धंदा करू नये, धंदा तर करावा, पण त्यात फेल झाला तर तुमची डिग्री जी आहे ती तुम्हाला या सगळ्या गोष्टीतनं वाचवू शकते. तर प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक यंगस्टरला हेच सांगणं आहे की शिक्षण सोडू नका. कारण शिक्षण हे तुमच्याकरता सगळ्यात मोठी देणगी आहे की जी तुमच्यापासनं परमेश्वर सुद्धा हिनवू नाही शकत. म्हणजे त्यामुळं या गोष्टी करत राहतो मी. शिक्षणाकरता मी कधीच कोणाला कमी पडू देत नाही. म्हणजे याच्याकरता मी बऱ्याच वेळा स्टेटमेंट केलंय, आजही तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू शकतो की कोणाच्या शिक्षणाकरता 100 लोक माझ्याकडे आली आणि त्यांचं शिक्षण करायचं, आणि याच्याकरता मला माझी पूर्ण ऍसेट जरी द्यावी लागली तरी सुद्धा मी द्यायला तयारी दाखवेन. कारण की मला एकच राहील की एक 100 जर का 100 लोकांचं शिक्षण मी जर का केलं ना, तर कमीत कमी मी नाही म्हटलं तरी 1000 लोकांची पोटं भरवली एवढं मला एक सुख लागेल. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की शिक्षण खूप महत्वाचं आहे. तरुण वयामध्ये तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं, अथक परिश्रम केले आणि अगदी तरुण व्यावसायिक म्हणून तुम्ही समाजामध्ये पुढे आलायत. अनेकांना आपण बघतो की अपयश आलं तर त्यांना पुढे जायचंच नसतं किंवा पुढे कंटिन्यू त्यांचा प्रवास करायचा नसतो. अशा तरुणाईला आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का? मला प्रत्येक तरुणाला हेच सांगायचं आहे की फेल्युअर आल्याशिवाय तुमच्याकडे सक्सेस येऊ शकत नाही. नशीब एक चांगलं आहे की तुमच्याकडे जर का फेल्युअर आलं तर तुमच्याकडे फेल्युअर मधनं सक्सेसकडे जायचं कसं, हा एक पाथ जो आहे तो तुमच्याकडे आहे. पण बरीचशी, म्हणजे जवळजवळ 80% मुलं मुली एक फेल्युअर आल्यानंतर डिमोटिवेट होऊन ते करायचं नाही म्हणून मागं पडतात, किंवा काही लोक फायनान्स पोटी मागं पडतात. तर माझा प्रत्येक तरुणाला जो संदेश आहे की बाबा, जर का तुम्हाला काही वाटलं, तुमच्या डोक्यामध्ये काही कल्पना आहेत, तुम्ही पैशाअभावी कमी पडत आहात किंवा तुमच्यामध्ये काही विचार आहेत की हे याच्याकरता तुम्हाला काही सपोर्ट पाहिजे किंवा काय पाहिजे, तर त्याच्याकरता मी, माझी कंपनी, माझा पूर्ण परिवार हा तुमच्या मागे उभा आहे. तुम्ही कधीही माझ्यापर्यंत संपर्क करा. यातनं तुम्हाला जो काही माझ्या पद्धतीने, माझ्या परिवाराकडनं जो काही सपोर्ट होईल तो नक्की मी 100% करेल. सर, व्यवसायाबद्दल तुम्ही सांगितलं आणि शिक्षणाच्या प्रती नेमकं तुमचं किती प्रेम आहे हे देखील तुम्ही सांगितलं. मात्र या सगळ्यामध्ये आपल्या परिवाराची साथ असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर या सगळ्या तुमच्या प्रवासात तुमच्या मागे कुटुंब नेमकं कशा पद्धतीने उभं होतं? माझं कुटुंब, मी तुम्हाला जसं सांगेन, माझं कुटुंब भक्कमपणे माझ्या मागे उभं होतं आहे आणि राहील सुद्धा. म्हणजे माझे आई वडील आहेत, माझे भाऊ बहिणी आहेत, माझी बायको आहे, माझी सगळ्यात, जसं तुम्हाला सांगेन, माझी लाईफलाईन माझी मुलगी आहे.
तर हा सगळा जो माझा परिवार आहे, तर ह्या सगळ्यांमुळे मी आज इथपर्यंत जातोय. आज सुद्धा मी कुठेही जायचं झालं किंवा कुठेही यायचं झालं तर मला वडिलांना सांगावं लागतं. तर आज तो एक रिस्पेक्ट आहे. वडिलांना तेवढीच एक काळजी असते, तेवढीच एक आत्मीयता असते किंवा कोणाबरोबर चाललायस, कुठं चाललायस, कधी येणार आहे, तिथं गेला की फोन कर. या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या आहेत. आता तसं बघायला गेलं तर म्हणजे हा एक सपोर्ट आहे. घरातनं बायकोचं जे आहे, बायको माझी न्यूट्रिशनिस्ट आहे. परत तिचं आत्ताच एक बुक लॉन्च झालेलं आहे, एजिंग ब्युटी म्हणून तिचं एक बुक आहे. तर त्यामध्ये सुद्धा जीवनाशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी त्या बुक्समध्ये सुद्धा आहेत. मुलगी जी आहे ती माझं म्हणजे तुमचं सगळं एक प्रेशर आणि तुमचं सगळं एक टेन्शन आणि घरामध्ये आल्यानंतर एक मुलीचा तुम्हाला एक ताईट हग, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विसरून जातो. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅलन्स करणं गरजेचं आहे आणि तुम्ही बॅलन्स कसं करता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. अगदीच. त्यामुळे आता तुमचं जे रिसॉर्ट सुरू होणार आहे त्यासाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि एकंदरीतच तुमचा हा संपूर्ण जीवन प्रवास आज तुम्ही आम्हाला सांगितला. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.